आणि आता पुढची महत्त्वाची बातमी। IAS अधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या अधिवेशनात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कामकाजासाठी सहकार्य न केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला। महायुती सरकारचे मंत्री देखील ही कारवाई अगदी योग्य असल्याचं सांगतायत। मात्र या प्रकरणात निलंबित असलेले IAS अधिकारी एम देवेंद्र यांची देखील दुसरी बाजू आहे। ती दुसरी बाजू नेमकी काय, यापूर्वीची त्यांची कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे, बघूया। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात IAS अधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। अधिवेशन काळात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना ब्रीफिंग न दिल्यामुळे ही कारवाई केल्याचं समोर आलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला पर्यावरण महामंडळाचे सचिव आणि सनदी अधिकारी एम देवेंद्र सिंह हे गैरहजर होते। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती। या अधिकाऱ्याच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी सुधीर मुनगंटीवारांनी केली होती। विधानसभेत याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी देवेंद्र सिंग यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तातडीने देवेंद्र सिंग यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला। आज अशी वेळ पंकजाताईंवर आली आहे। कदाचित उद्या ईश्वर तुमच्यावरही मंत्री म्हणून जबाबदारी देऊ शकतो, पण तेव्हा तुमच्यावरही वेळ येऊ नये। सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण असतो की उद्या अशा घटनांपासून बोध घेऊन आपल्यावर अशी वेळ येऊ नये याची तजवीज करतो तो बुद्धिमान। सुधीर भाऊ, माझ्यावर जर अशी वेळ आली तर माझ्या स्थानी माझ्या एवढाच हुशार व्यक्ती मला सांभाळेल याची मला खात्री आहे। अध्यक्ष महाराज, मी काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो। अध्यक्ष महाराज, 26 फेब्रुवारी 2020 बुधवार 12:23 या सभागृहात चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये अध्यक्षांनी एक उत्तम निर्देश दिला, उत्तम निर्णय केला आणि अध्यक्ष असं म्हणाले की सभागृहापेक्षा कोणी मोठा नाही। पण अध्यक्ष महाराज, हा 2020च्या निर्णयानंतरच्या फक्त मी मोजक्या 3 घटना सांगतो की ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे जर या सभागृहाच्या कामकाजाला अध्यक्ष महाराज महत्व देत नसेल तर अध्यक्ष महाराज ही अतिशय लोकशाहीसाठी गंभीर आणि घातक आहे। सामान्य प्रशासन विभागाने देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश शुक्रवारी काढले। निलंबन काळात देवेंद्र सिंग यांचं मुख्यालय मुंबई इथं असेल। त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये असे आदेश देण्यात आलेत। निलंबन कालावधीत सिंग यांना महागाई भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर भत्ते देण्यात येतील। यासाठी त्यांनी इतर कोणत्याही नोकरी, व्यवसाय, पेशा किंवा उपजीविकेत गुंतलेलं नसल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील। मात्र वरील अटींचं कोणतंही उल्लंघन केल्यास ते गैरवर्तन समजलं जाईल। ब्रीफिंगला बोलवल्यानंतर सुद्धा एक IAS IPS अधिकारी काय कुणीही कुठलाही अधिकारी जर येत नसेल आणि मंत्र्यांना निरुत्तर सभागृहामध्ये जर व्हावं लागत असेल तर ती शोकांतिक आहे। अशी घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी विधानसभा अध्यक्ष यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याचबरोबर त्यावर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका खरोखर स्वागतार्ह आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारे मंत्र्यांच्या ब्रीफिंगला हजर न राहणे किंवा जाणीवपूर्वक सभागृहामध्ये मंत्र्यांना अडचणीत आणण्याची प्रक्रिया जर काही IAS IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असेल तर भविष्यामध्ये त्याला चाप बसेल। मला वाटतं कालच्या विधानसभेमध्ये त्याला मिळालेले हे चूक उत्तर आहे। आता अधिकाऱ्यांनी मंत्र्याचा असलेला निर्णय याची अंमलबजावणी करणं हे त्यांनी त्यांची प्राथमिकता आहे आणि ती त्यांनी ठरवली पाहिजे। नसता अधिकाऱ्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये जर रिफ्ट आली तर मग सर्वसामान्य लोकांची कामं होणार नाही। म्हणून काल झालेला निर्णय सुद्धा मला वाटतं तो स्वागतार्ह आहे आणि कदाचित काय कारणास्तव जर गेले नाही तर ते खरं तर चूकच आहे आमची, ती आम्ही मान्य करतो। अशा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेच पाहिजे, परंतु आता झाला प्रकार हा पुढच्या कोणत्याही मराठी कार्यक्रमाला होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। ब्रीफिंग करण्यासाठी येणारे जे अधिकारी होते ते आले नाही आहेत आणि म्हणून त्या मंत्र्याचा, त्या सदस्याचा अपमान नाही आहे, माझ्या शेतकऱ्याचा अपमान आहे, माझ्या महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे। ज्या महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास ठेवून, या सनातन धर्माच्या भगवा ध्वजावरती विश्वास ठेवून जे शासन दिलेलं आहे या शासनाचा अपमान आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा अपमान ज्यांनी केलेला आहे त्यांची जिम्मेदारी काय आहे, त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की आपण या शेतकऱ्यांच्या हिताचे, शेतकऱ्यांना होत असणारा त्रास या प्रश्नासंदर्भात माहिती देणं आणि त्याच्यावर कारवाई करणं।
आयएस अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे। सत्ताधारी नेते त्यांच्यावर आरोपांचा भडीमार करतायत। काही जण त्यांच्या अरेरावी आणि उद्धटपणाचेही किस्से सांगतायत। मात्र याच अधिकाऱ्याची एक दुसरी ओळख आहे आणि ही ओळख सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं फारच वेगळी आहे। यवतमाळसारख्या शेतकरी आत्महत्येग्रस्त जिल्ह्यात त्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती। यवतमाळमधील कार्यकाळात त्यांनी मिशन उभारी ही महत्वाकांक्षी योजना राबवली। या उपक्रमातून पात्र आणि अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना त्यांनी आधार दिला होता। त्यांना आर्थिक आणि मानसिक बळ दिलं। केवळ मदत वाटप न करता त्यांनी या कुटुंबांना स्वावलंबनाकडे नेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अनेक कुटुंब पुन्हा उभी राहिली आणि आत्मविश्वासानं जगू लागली। कोरोना महामारीच्या भीषण काळात एम देवेंद्र सिंग यांनी केलेलं काम आजही प्रेरणादायी मानलं जातं। यवतमाळ शहरातील क्वारंटाईन केंद्रात हजारो कोरोना रुग्ण उपचार घेत होते। तेव्हा या केंद्रावरील ऑक्सिजन संपला आणि कुणी तिथं जाण्याचं धाडस दाखवत नव्हतं। अशा वेळी एम देवेंद्र सिंग यांनी स्वतः ऑक्सिजनची गाडी केंद्रावर पोहोचवली। एवढंच नाही तर स्वतः हातात झाडू घेऊन क्वारंटाईन केंद्राची साफसफाई केली। सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून रस्त्यावर उतरून काम करणारा अशी त्यांची ख्याती होती। संकटाच्या काळात धैर्य आणि तत्परता यांचं दर्शन घडवणारा अधिकारी म्हणून आजही यवतमाळचे नागरिक त्यांचं नाव काढतात। यवतमाळ जिल्ह्यात त्यांना केवळ 1 वर्ष आणि काही महिने काम करता आलं। मात्र त्यांच्या बदलीची ऑर्डर आल्यानंतर यवतमाळकरांनी हळहळ व्यक्त केली होती। असा हा अधिकारी आता मंत्र्यांकडून होणाऱ्या आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलाय। मंत्र्यांना ब्रीफिंग न देणं हे त्यांच्यावरील कारवाईचं प्रमुख कारण। मात्र त्यामागची नेमकी कारणं काय आहेत हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।